नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर काय सांगणार सर, ब्लड डोनर डे आहे 14 तारखेला, त्याविषयी काय सांगणार सर? मी डॉक्टर विनोद धामंदे, ARMO छावणी हॉस्पिटल। 14 जून हा जागतिक ब्लड डोनर्स डे म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो। त्यानिमित्त आम्ही उद्या छावणी हॉस्पिटल, छावणी बोर्ड आणि हेडगर हॉस्पिटलचे दत्ताजी भाले ब्लड बँक या तिघांचे मिळून ब्लड डोनर कॅम्प अरेंज केला आहे। मी सगळं छावणीवासी आणि औरंगाबादील जनतेला आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेट करावं आणि आपल्या देशासाठी, आपले जे सोल्जर्स आहेत त्यांच्यासाठी, गरीब पेशंट असतात, ब्लड कोणालाही लागतं तर त्यांना ह्याची खूप मदत होईल। कारण ब्लडचा तुटवडा हा नेहमीच भासत असतो। ब्लड रोज ॲक्सिडेंट केस, ऑपरेशन याला लागत असतो। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेट करून एक जगाला, आपल्या देशाला मदत करावी असं मी आवाहन करतो। सर, रक्तदान करण्याविषयी जे ते अनेक लोकांच्या मनामध्ये भावना आहेत की रक्त दिल्याने जे ते कमजोरी येते, विकनेस येतो, अशा लोकांना काय सांगाल सर? ब्लड डोनेट केल्याने उलटं कमजोरी येत नाही, कारण नवीन फ्रेश ब्लड तुमचं 24 तासात बनतं आणि आपली इम्युनिटी वाढतं आणि फ्रेशनेस वाढतं। आणि तसेही ब्लड डोनेट करताना आम्ही त्याचे सगळं चेकअप करतो, ब्लड प्रेशर, शुगर आणि त्याचं एज, वजन, हे सगळं गोष्टी कन्सिडर करूनच त्याचं ब्लड डोनेट करतो। रक्तदान करण्याचं जे महत्त्व आहे यावर काय सांगाल सर? रक्ताचा हा नेहमी तुटवड्यात असतो आणि हे चांगलं काम आहे आपण जे करणार, कारण ह्याचं मदतच होणार आहे। तुमचं ब्लड दिल्याने ते कधी वेस्ट होतं, फेकल्या जातं असं कधीच होत नाही। का त्याचे सगळे कॉम्पोनंट, सगळे एलिमेंट्स अलग अलग करून ज्या ज्या रोगीला लागतं ते आपण सप्लाय करत असतो। सर, जसं की आता 14 तारखेला ब्लड डोनर डे आहे, तर आपल्याकडे सर कधी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे? आपण हा कॅम्प, कारण 14 तारखेला बऱ्याचशा ठिकाणी कॅम्प्स आहे, त्याच्यामुळे आपण उद्या दिनांक 11 तारखेला छावणी हॉस्पिटल येथे आपण ब्लड डोनेशनचा कॅम्प सकाळी 10 ते 1 पर्यंत ठेवलेला आहे। तरी सर्वांनी या कामात मदत करावी आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो।